सुख झाले ओ साजणी दोहा विठ्ठल वरवा दोहा मधुरीवर दोहा विठ्ठल वरवा दोहा माधव वरवा दोहा माधव वरवा सर्व सुखाचे आगर देवीवर दोहा विठ्ठल वरवा ये दसे चरित्र केले नारायणे 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 गंगा गोधनी रांगता गोधरे राखिताये रांगता गोधरे राखिताये हे सोंग सारिले या रूपे अनंते रूपे आनंदे हे सोंग सारिले या रूपे हे लोक सारिले या रूपे आनंदे पुढेही बहुत करणे पुढेही बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापने नारायणे अवतार केला नारायणे अवतार शिवानी तुझे वर्णी गुणना शिवानी तुझे वर्णे गोरना शिवानी तुझे वर्णी गुणना शिवानी तुझे वर्णे गोरना आयुष्य देई प्रेम काही करणा आयुष्य देई प्रेम काय करा आयुष्य देई प्रेम काय करा कुमार कुमारी 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 कुमार 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 कुमारी एदते चरित्र केले नारायणे एदते चरित्र केले नारायणे
Thank
एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठला 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 देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आदी देवा जगत्रय देवा देवा आदी देवा जगत्रय देवा देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आदी देवा जगत्रय देवा देवा आदी देवा जगत्रय देवा बळीसी केशवा विनंती माझी बळीसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवांची एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा काल्याच्या प्रसंगी कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा बालक्रीडा या प्रकरणातला अभंग आहे विठाला 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 काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये याचं जे महत्व आहे ते आगळं वेगळं आहे काल्याचं कीर्तन हे सुरुवातीला नसतं मध्यंतरी नसतं असतं ते शेवटी का असतं त्याचं कारणच असं आहे की काल्याचं कीर्तन हे समाप्तीचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन हे समारोपाचं कीर्तन आहे आपले गुरुदेव वैकुंठवासी राजाराम शास्त्री महाराज यांच्या शास्त्रीय भाषेत बोलायचं तर काल्याचं कीर्तन हे पूर्णाहुतीचं कीर्तन आहे
परंतु पूर्णाहुती म्हटली की पुन्हा आपल्या डोळ्यासमोर असा वेगळा यज्ञ मंडप उभा राहतो. कारण पूर्णाहुती असते ती यज्ञाची असते. आणि यज्ञ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर असं एक चित्र उभं राहतं की कुठेतरी यज्ञ मंडप उभा केलेला आहे, मध्ये होम हवनासाठी कुंड तयार केलेला आहे, मंत्रोपचार करणारी ब्राह्मण मंडळी काशी सारख्या क्षेत्रातून बोलावलेली आहे. होम हवनासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सगळं तिथं जय्यत आहे. पूजेसाठी बसणारी जे यजमान आहेत ते अगदी अतिशय तत्पर आहेत. असं ज्या वेळेला चित्र दिसतं त्यावेळेला त्याला आपण यज्ञ म्हणतो. परंतु तो यज्ञ आहे त्या बाबतीत मी माझं वेगळं मत प्रदर्शित करणार नाही. तो यज्ञ आहेच, परंतु त्या यज्ञापेक्षा हा जो यज्ञ आहे या मंडपात झालेला हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. त्या यज्ञाला कुठेतरी विधी निषेध आहे. या यज्ञाला कुठल्याही प्रकारचा विधी निषेध नाही. हा यज्ञ कसा आणि याला विधी निषेध कसा नाही, त्याला विधी निषेध कसा आहे. हा यज्ञ आहे, परंतु त्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ आहे. याला पुरावा काय तर भगवद्गीता आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने ज्या आपल्या 75 ठळक विभूती सांगितल्या त्यामध्ये आवर्जून सांगितलंय यज्ञानाम जप यज्ञोस्मी, नाम जप यज्ञ ही माझी विभूती आहे. आणि इथं कथा यज्ञ झालेला आहे, ज्ञान यज्ञ झालेला आहे. त्या यज्ञाच्या निमित्तानं हा समारोपाचा कार्यक्रम आहे, पूर्णाहुतीचा कार्यक्रम आहे. या बाबतीमध्ये थोडंसं असून वेगळं विश्लेषण की त्या यज्ञाला विधी निषेध आहे, या यज्ञाला विधी निषेध नाही. त्या यज्ञाला विधी निषेध कसा कल्पना करा. अरे तुमच्या भाऊबंदकीमध्ये जर सूतक पडलं तर तुम्ही तो यज्ञ नाही संपन्न करू शकत. तुमच्या भाऊबंदकीमध्ये एखादा लेकरू जन्माला आलं तर तुम्ही पूजेला नाही बसू शकत. कल्पना करा, एका कुटुंबानं सुंदर अशा प्रकारच्या यज्ञाचं आयोजन केलं. बरं त्या यज्ञाचं आयोजन काय 2 दिवसात होतं का? निदान 4-6 महिन्यापासून त्याची पूर्वतयारी असावी लागते. 4 महिन्यापासून काशी सारख्या क्षेत्रातून ब्राह्मण मंडळींना निमंत्रित केलं. ज्या ठिकाणी यज्ञ मंडप द्यायचा आहे ती जागा सुशोभित केली, मंत्रोच्चारानं शुद्ध केली आणि सुंदर अशा प्रकारचा यज्ञ मंडप बांधलाय. त्याच्यामध्ये होम हवनासाठी यज्ञ कुंडही व्यवस्थित बांधलाय. त्यानंतर उद्या पूजेची तयारी आहे. त्याच्या 2 दिवस अगोदर पूजेसाठी बसणारी जे यजमान आहेत त्यांनी फुले मार्केटला जाऊन सुंदर अशा प्रकारचे भारी भारी वस्त्र आणलेले आहेत. पूजेला बसायचं आहे ना. मग आता उद्या पूजेची तयारी आहे, ब्राह्मण लोक आलेले आहेत, यज्ञासाठी लागणारी जेवढी सामुग्री आहे तेवढी जय्यत आहे. सकाळी 8 वाजता उठणारा यजमान परंतु उद्या पूजेला बसायचा आहे म्हणून सकाळी 3:30 वाजताच उठलाय. सकाळचा प्रातर्विधी आटोपला आणि आंघोळीला बसतोय. 2 तांबे अंगावर घेतो ना घेतो तेवढ्यामध्ये घर मालकिनीने सांगितलं काही काळजी करू नका, काही घाई करू नका. म्हटलं काय झालंय? काय नाही, आता काही घाई करायची गरज नाही. म्हटलं ती आपली आजी आहे ना, ती रात्री भुई टाकली होती ती गेली. बसू शकता तुम्ही यज्ञाला. तुमच्या भाऊबंदकीमध्ये जर सूतक पडलं तुम्ही पूजेला नाही बसू शकत. लेकरू जन्माला आलं नाही बसू शकत. आमच्या माता भगिनींच्या स्त्री देहाप्रमाणे 3 दिवसाचा विटाळ असला तर तुम्ही नाही बसू शकत. त्याला विधी निषेध आहे. परंतु हा जो यज्ञ इथे झाला हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. याला कुठल्याही प्रकारचा विधी निषेध नाही. आमच्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी जर तुमच्या परिचित असेल तर ज्ञानोबाराय बोलतायत नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. अरे त्या यज्ञाला बसायचं असेल तर पहिल्यांदा स्नान संध्या करून व्यवस्थित शुचिर्भूत झालं पाहिजे. या यज्ञाला कशाचीच गरज नाही. पहिल्या दिवशी आंघोळ करा, नंतर जुम्मे केली तरी चालेल. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. म्हणून असा सुंदर अशा प्रकारचा यज्ञ झालेला आहे. तर ह्या यज्ञाचं स्वरूप काय, कोणी आयोजित केलेलं आहे, कोणत्या निमित्त केलेलं आहे, हे सारं काही आपल्याला जरी माहिती असलं तरी मी पुन्हा बोलतोय. वैकुंठवासी मुरलीधर गंगाराम सरोदे, वैकुंठवासी पोपट गंगाराम सरोदे
वैकुंठवासी चंद्रकांत गंगाराम सरोदे आणि वैकुंठवासी लीलाधर काळू सरोदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे त्यांच्या सर्व सरोदे कुटुंबियांनी केलेलं हे यज्ञाचं आयोजन आहे. श्रीयुत राजेंद्र पोपट सरोदे, श्रीयुत जेनीराम मुरलीधर सरोदे, श्रीयुत दीपक बळीराम सरोदे, श्रीयुत ललित चंद्रकांत सरोदे, श्रीयुत विजय बळीराम सरोदे, श्रीयुत महेश लीलाधर सरोदे आणि श्रीयुत पंकज पंढरीनाथ सरोदे आणि हा यांचा संपूर्ण सरोदे परिवार यांनी केलेलं हे नैमित्तिक कर्माचं आयोजन आहे. आणि हा जो कथा यज्ञ संपन्न झाला आहे, श्रीमद भागवताची दिव्य कथा या इथं धर्म मंडपामध्ये आपण मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केली. ज्यांच्या अमृतवाणीतून आपण ही भगवंताची दिव्य कथा श्रवण केली ते आमचे गुरुबंधू, परम आदरणीय, परम श्रद्धेय, हरिभक्तीपरायण तुळशीदास महाराज नांदेडकर बरं का हे आहेत. आणि आज या ज्ञान यज्ञाच्या समाप्तीच्या निमित्तानं हे कार्याचे कीर्तन आहे. विठाला 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 मगाशी मी बोलून गेलो की काल्याचं कीर्तन म्हणजे हे शेवटचे कीर्तन आहे, समारोपाचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनानंतर एकच महत्वाचं काम शिल्लक असतं. हा काला खाल्ला की त्या काल्यासाठी उभं राहायचं असतं. म्हणून आता आपल्या सगळ्यांच्या नजरा जरी तिकडे असल्या तरी अगदी वेळेच्या आत आपल्याला ही सेवा समाप्त करायची, कारण तो अन्नदानाचाही कार्यक्रम महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात ऊन तापलं आहे. आपल्या शेतकरी बांधव सगळा वर्ग आहे आणि वेळेवर तेही नियोजन झालं पाहिजे. म्हणून मी जास्त लांबटपणा अजिबात करणार नाही. त्याच्यासाठी सोपा अभंग घेतलाय 3 चरणाचा आणि 3 चरणाचा भाव अगदी आहे त्या वेळेमध्ये तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयास करतोय. विठाला विठाला आता पूर्वजांच्या मुक्तीसाठी, पूर्वजांच्या उद्धारासाठी हे श्रीमद भागवताचं आयोजन आहे. तर काही लोक म्हणतील का श्रीमद भागवताचं आयोजन केल्यानंतर ह्या गोष्टी सिद्धीला जातात का? याविषयी संशय घेण्याचं अजिबात कारण नाही. संशय घेण्याचं अजिबात कारण नाही. अरे श्रीमद भागवत म्हणजे कादंबरी नाही. श्रीमद भागवत म्हणजे एखाद्या विकृत लेखकाने लिहिलेला पाठ नाही. तर श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्ष व्यास महर्षींची वेदवाणी. प्रत्यक्ष व्यास महर्षींची वेदवाणी. आणि पुन्हा मी स्वाभिमानानं सांगेन, या ग्रंथामध्ये वाचक कसा असायला पाहिजे, श्रोता कसा असायला पाहिजे याची सर्वांगीण पद्धतीने मीमांसा केलेली आहे, चिकित्सा केलेली आहे. आज आमच्या वैकुंठवासी गुरुदेव शास्त्री महाराजांच्या सहवासामध्ये जे जे भागवत सांगणारे तयार झालेत ना, ते अगदी भागवताच्या नियमाला अनुसरून आहेत. म्हणून आमच्या तुळशीदास महाराज असो, आमचा काशीनाथ महाराज असो, आमच्या परंपरेचा कोणताही जरी महाराज असला तरी तो भागवतामध्ये भागवतच सांगणार, बाकीचं काहीच सांगणार नाही. ही आमच्या गुरुदेवांची ही शिकवण आहे. आणि जर अशा पद्धतीचं भागवत असेल तर तेच कथा तुम्हाला फलदायी होऊ शकते. कारण कथा ही सामान्य नाही आहे. कथेचा जन्म कसा होतो ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि श्रोत्याला ती फल देण्याकरता कधी समर्थ होते. कथेचा जन्म असा होतो की या मंडपामध्ये किती लोक आहेत हो? 2च. ऐकायला जरी संख्या अनेक असली तरी या तत्वाच्या दृष्टीने 2च आहेत. एक वक्ता, दुसरा श्रोता. वक्ता व्यासपीठावर बसलेला, श्रोता खाली शांत चित्ताने श्रवण करतात. तर वक्ता आणि त्या वक्त्याची वाणी, वक्ता आणि त्या वक्त्याची वाणी या दोघांचा संयोग झाला की त्यातून एका मुलीचा जन्म होतो. त्या मुलीचं नाव आहे कथा. आणि श्रोता आणि त्या श्रोत्याच्या ठिकाणी असलेली अतीव भावना, तिचं नाव आहे श्रद्धा. त्यातून एका मुलीचा जन्म होतो, तिचं नाव आहे श्रद्धा. हे समीकरण असं आहे, ज्या वेळेला श्रोत्याची श्रद्धा वक्त्याच्या चरणाजवळ जाते त्यावेळेला वक्त्याच्या अमृतवाणीतून निघालेली कथा श्रोत्याच्या हृदयात येते. म्हणून कथा हे अमृत आहे. आपण गोपीगीत वाचतो की नाही?
त्या गोपी गीतामध्ये सुंदर वाक्य आहे, तव कथामृतम तप्त जीवनम. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक तिघही तापांनी तप्त झालेले जीवात्मे आहेत. त्यांना शांत करण्यासाठी रसायन जर कोणतं असेल, औषध जर कोणतं असेल तर ही भगवंताची दिव्य कथा, भगवंताचं पवित्र नाम. विठाला 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 म्हणून भागवताच्या महात्म्यामध्ये असा एक सुंदर लक्षवेधी श्लोक आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतम द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकः. म्हणून या ज्ञान यज्ञाच्या समाप्तीच्या निमित्तानं हे काल्याचे कीर्तन आहे. तर काल्याच्या कीर्तनाचा विषय काय असावा, काल्याचं कीर्तन शेवटी कशासाठी असतं, ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती जरी असल्या तरी संक्षेपानं काल्याच्या कीर्तनाचा विषय कोणता असावा, त्या विषयाची मर्यादा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. आता उच्चारच का करायचा, आचरण का करायचं नाही, असं जर एखाद्या बुद्धिवाद्यानं प्रश्न विचारला तर त्याचं समर्पक कारण असं आहे की भगवंताच्या चरित्राचं उच्चारणच काय करायचं, आचरण का करायचं नाही. ते चरित्र गलिच्छ नाही, अश्लील नाही, फाजील नाही, पानसट नाही, तर ते चरित्र दिव्य चरित्र आहे. आणि ते दिव्य चरित्र आचरण करण्याची शक्ती तुमच्या आमच्या सामान्य जीवात नाही. म्हणून त्या चरित्राचा फक्त केवळ 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 उच्चार करायचा आहे. भगवंताचं चरित्र दिव्य कसं, असा जर पुन्हा कोणी प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, आम्ही नेहमी सांगतोय, अरे बरेच आमचे काही चिकित्सक लोक कथाकारांना अडवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे प्रसिद्ध उदाहरण सगळ्या कीर्तनकारांच्या अमृतवाणीतून आपण ऐकलेलं आहे की कथा संपली की आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करण्याकरता बरेच लोक आमच्या कथाकाराजवळ येतात आणि बोलतात, महाराज तुमच्याच तोंडातून आम्ही या कथेत असं ऐकलंय की भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. व भगवान श्रीकृष्णाला जर 16,108 बायका होत्या तर आम्हाला 16,000 द्या सोडून, पण वरच्या 8 काय करायला काही हरकत आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं आचरण करण्याची इच्छा आपली असते. पण एक लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाच्या इतक्या बायका करायला तुम्हाला कोणीही मनाई करणार नाही. फक्त भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र करून दाखवलं ते तुम्ही करून दाखवा. मग भगवान श्रीकृष्ण इतक्या नाही, रावणा इतक्या केल्या तरी कोणाचं दुर्मत राहणार नाही. कारण भगवान श्रीकृष्णापेक्षा रावणाच्या बायका 5 पटीनं जास्त होत्या. याच्या 16,000 होत्या, त्याच्या 80,000 होत्या. मग ज्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण करायची इच्छा असेल त्याच्यासाठी परीक्षा अशी आहे. आणि मी स्वाभिमानानं हे बोलतोय की स्वतःला बुद्धिवादी समजून घेणारे काही लोक चुकीचा प्रबंध विद्यापीठात लिहितात आणि आमच्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या बुद्धीची कक्षा काय आणि संतांच्या बुद्धीची कक्षा काय याचा विचार केला पाहिजे. विठाला ज्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे आचरण करायची इच्छा असेल त्याच्यासाठी पहिली परीक्षा अशी आहे, भागवतात आपण ऐकलंय की ज्या वेळेला अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णाला दिला गेला त्यावेळेला स्वर्गाचा अधिपती इंद्र कोपला. धोधो वर्षावृष्टी करतोय, मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्या योगानं गायी घाबरतात, लेकरं घाबरतात, गोकुळवासी घाबरतात. सगळे लोक कायेनं वाचेनं मनानं भगवंताची शरणागती पत्करतात आणि भगवंताला विनंती करतात, हे भगवान आता या मुसळधार पावसापासून, भीषण संकटापासून आम्हाला वाचवणार कोण. भगवान सर्वांना अभिवचन देतात, काळजी करू नका, या मुसळधार पावसापासून वाचवण्याची नैतिक जबाबदारी माझी. मग त्यांची शरणागती पत्करल्यानंतर भगवंतानं त्या मुसळधार पावसापासून सर्वांचं संरक्षण व्हावं, सर्वांचा बचाव व्हावा एवढ्या करता गोवर्धन पर्वत उचलला. माहिती आहे सर्वांना. पण गोवर्धन पर्वत उचलण्याकरता त्याने क्रेन जी आणली होती ती कुठली आणली होती हो? अजिंठा चौफुलीवरची, भुसावळच्या खडका चौफुलीवरची कुठली आणली होती? कशावर उचलला? अरे दबक्या आवाजात काय बोलता, मोठ्यानं बोला ना. करांगडीवर. करांगडीवर. आता मी एक तुम्हाला विचारतो, कारण तुम्ही सुशिक्षित लोक आहेत, मी खेड्यातला अडाणी माणूस आहे. या 5 बोटामध्ये करांगडी नावाचं बोट कोणतं आहे हो डांबुर्णीमध्ये? जिथू तुमच्या गावात नाही रे, आमच्या गावात हे
अरे सातपुड्यात जन्माला आलेल्या पावऱ्याच्या पोरालाही माहितीये करांगडी कोणती आहे. सर्वात कमी ताकदीचं बोट जर कोणतं असेल तर ही करांगडी. आता या 5 बोटांची कर्म तुम्हाला मी सांगत बसणार नाही, नावं सांगत बसणार नाही, कारण हे काही उत्तर कार्याचं कीर्तन नाहीये. फक्त माझा मुद्दा इथे आहे की या 5 बोटांमध्ये सर्वात कमी ताकदीचं बोट जर कोणतं असेल तर करांगडी. या करांगडीवर भगवंतानं अलगद गोवर्धन पर्वत उचलला. तो गोवर्धन पर्वत सामान्य नाही, त्याची लांबी 6 कोस, रुंदी 6 कोस. ज्या ज्या भाग्यवंतांनी वृंदावनला जाऊन गोवर्धनाची परिक्रमा केली असेल त्यांच्या लक्षात येईल. आपण उचलू शकतो नाही. अरे आपण इतके पराक्रमी आहोत की वरच्या मजल्यावरून कोरड्या बिबड्यांची घमली जरी आणायची झाली सगळे तुकडे तुकडे करून टाकतो. आपल्या वाडग्यामध्ये शेणाचं टोपलं जरी डोक्यावर उचलायचं झालं तरी दुसऱ्याने हात लावल्याशिवाय आपल्या डोक्यावर घेता येत नाही. इतके आपण कमजोर आहोत. पण त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण करण्याची इच्छा अजिबात करायची नाही. अरे भगवंतानं 12 गाव अग्नी गिळून टाकला, आपण नाही गिळू शकत. अरे सर्दी झाली तर हौशेनं जी ओव्याची विडी पितो त्या ओव्याची विडी आपल्याला नीट पेटा येत नाही, कुठेतरी शर्ट जाळून घेतो. त्या भगवंतानं कालियाला नाथून आणलं. कालियाला नाथून आणलं म्हणजे काही सारी सामान्य गोष्ट नाहीये. परंतु त्या भगवंतानं लहानपणामध्ये ते कृत्य करून आणलं. अशी भगवंताची लीला दिव्य असल्या कारणाने त्याच्या चरित्राचा हेवा आपण अजिबात करायचा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा यांनी लक्षवेधी शब्द वापरलाय, चरित्र ते उच्चारावे. कारण वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं जीव आणि परमात्मा दोघांचा भेद जर बघितला तर भेद असा आहे की जीव हा परिच्छिन्न आहे, परमात्मा विभू म्हणजे व्यापक आहे. जीव एक देशी आहे, परमात्मा सर्व देशात आहे. त्यानंतर जीवाची सत्ता वेगळी, परमात्म्याची सत्ता वेगळी. आता जीव आणि परमात्म्याचं एकत्व कसं आहे हा भाग वेगळा आहे. परंतु अविद्येच्या उपाधीच्या योगाच्या कारणानं आपण जीवदशेला प्राप्त झालो म्हणून हे क्रमप्राप्त विचार करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा या कीर्तनामध्ये फक्त उच्चार करायचा आहे. परंतु तुकोबारायना विचारलं, तुकोबाराय भगवंताचं चरित्रच तर दिव्य आहे, मग या दिव्य चरित्राचं कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं ते सांगा ना. तर त्याचा संकेत जगद्गुरु देत आहेत सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात रागता गोधने रागता गोधने रागता गोधने रांगता गोधने राखिता है. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र इथे उच्चारायचं आहे. रांगत असताना आणि गायी चारताना जे चरित्र केलं ते. आता गायी चारताना आणि रांगत असताना काही काही चरित्र असे आहेत की ते अजून समाजापर्यंत पोहोचलेले नाही. आपले जे नेहमी जे वारकरी पद्धतीचे श्रोते त्यांना कदाचित या चरित्राची जाणीव असेल, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये अशी काही लीला आहे की ती लीला अजून सर्वसामान्य लोकांच्या कानावर नाहीये. ती लीला आम्ही नेहमी सांगत असतो. जे नेहमी मंदिरात जाणारे काल्याचं कीर्तन ऐकणारे लोक आहेत त्यांनी श्रवण केलेली आहे, परंतु ज्यांचा काल्याच्या कीर्तनाशी काही संबंध नाही त्या लोकांसाठी बोलतोय की भगवंतानं गोकुळामध्ये ज्या अनंत लीला केल्या त्यामध्ये सर्वात एक प्रसिद्ध लीला आहे, तिचं नाव आहे वस्त्रहरण लीला. भगवंतानं वस्त्रहरण केली गोपिकांची, परंतु ते वस्त्रहरण लीला करण्याच्या पाठीमागचा मूलभूत हेतू काय? कारण ती लीला बाहेरून पाहिल्यानंतर आपल्याही मनामध्ये विकृती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
की ही लीला पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत अश्लील चाळे केलेले आहे असा भाव माणसाच्या मनात तयार होतो. परंतु त्यातून भगवान श्रीकृष्णाला गोपिकांना कोणतं प्रशिक्षण द्यायचं आहे? कारण संतांचं हे जे वाङ्मय आहे हे नुसतं वरपंगी वाङ्मय नाही, तर हे भावार्थ वाङ्मय आहे. त्यातला भाव घ्यायचा आहे. कारण ह्या संतांच्या रचना आहेत. आम्ही नेहमी सांगतो संतांची जी रचना आहे ती एकाही शब्दानं निरर्थक कधीच ठरू शकत नाही. तुम्ही आपणही रचना करतो, परंतु आपल्या रचनेला काहीही किंमत नाही. आपणही रचना करतो शब्दांची, परंतु आपल्या शब्दामध्ये अर्थ असतो की नाही प्रश्नचिन्ह आहे. आता आपल्या शब्दामध्ये अर्थ असतो किंवा नाही यासाठी आम्ही नेहमी उदाहरण देत असतो. कल्पना करा, लग्न कार्यामध्ये किंवा एखाद्या सत्यनारायणाची पूजा झाली तर ज्या नियोजकाच्या हातून ते पूजा आहे ती पूजा संपल्यानंतर बरेच लोक म्हणतात की चला यांना नाव घ्यायला सांगा. नाव घेतात, उखाणे घेतात, परंतु त्यामध्ये काही अर्थ असतो का? एक असं सुंदर सुशिक्षित जोडपं मोठ्या थाटामाटात लग्न लागलं, दोघही उच्च विद्या विभूषित, त्यातल्या त्यात पुण्यात राहिलेली पोरगी, सगळे पुण्याची मित्रमंडळी आली आणि ते म्हणायला लागले वहिनी नाव घ्या. आता वहिनी नाव घ्या म्हटल्यानंतर ती सुशिक्षित का काही अवघड नव्हतं. तिने आपल्या पतिदेवांच्या मित्रांचा मान राखण्याकरता लागलीच तोंडातून उखाणा बाहेर काढला, नाव घ्या म्हणता बरोबर. आता पुण्यातलीच ना, ती म्हणायला लागली इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून आणि गोपाळरावांचं नाव घेते मी बळवंतरावांची सून. पुण्यातली आहे ना. सांगा बरं याच्यामध्ये काय महत्व आहे? लांबलचक रचना आहे, पण काय कौशल्य आहे त्याच्यामध्ये? कौशल्य काहीच नाही. इकडे मून म्हटलं की इकडे सून जोडून द्यायचं, संपलं. एवढीच कला. किंवा दुसरं नाव, अरे त्या माता भगिनींना निदान हे नाव तरी येतात हो. तुळशीदास महाराज आपल्याला येतात का? या माता भगिनींना जर नावं घ्यायला सांगितले तर ते 25 नावं अगदी नॉनस्टॉप घेतील. तुला काय माहिती नाही अजून? बरं का? आपल्या पुरुषाला एवढे नावं माहिती नाहीये. अरे आपल्याला जर नाव घेण्याचा आग्रह धरला तर कीर्तनकारापासून कथाकारापर्यंत एकच नाव पाठ आहे, भाजीत भाजी मेथीची. ते पुढचं तुम्ही बोला. फक्त इकडे मेथीची म्हटलं की इकडे प्रीतीची जोडून द्यायचं, संपलं. काय त्याच्यामध्ये अर्थ? काहीच नाही. परंतु संतांचं वाङ्मय असलं निरर्थक नाहीये. याच्यामध्ये भाव काय लक्षात घ्या. मी वस्त्रहरण लीला सांगत होतो. त्या वस्त्रहरण लीलेमध्ये भगवंतानं, आता ती सगळे अभंग मी तुम्हाला सांगत बसणार नाही कारण आपला वेळ मर्यादित आहे. ज्या वेळेला त्या गोपिकांच्या हातून विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करण्याची ही क्रिया घडते त्यावेळेला त्यांच्या पापापासून परावृत्त होण्याकरता भगवान श्रीकृष्ण त्यांना सूर्याला नमस्कार करायचं प्रशिक्षण त्यांना देतोय. इतुके करुणी देव बोले हसोनी, सूर्या दंडवत करा कर जोडोनी, नामा विनवितो शारंग पाणी, गवळ्या ऐक तू धन्य तुझी करणी, गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या. अशा 5 जातीच्या 5 गवळणी ठकवल्या, परंतु ठकवण्याच्या पाठीमागचा हेतू असा होता त्यांच्या हातून झालेलं जे पाप होतं ते त्यांना धुवायचं होतं. मग अशा लीला करत असताना भगवान श्रीकृष्ण विचार करतायत की ह्या लीला आपण केल्या खऱ्या, परंतु ज्या हेतूपूर्ती करता आपण निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण केलेला आहे तो हेतू आपल्याला अजून साध्य करायचा आहे. म्हणून भगवंतानं सगळी जी रूप आहे सगळी सोंग आहे ती आवर्ती घेतली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ए सोंग सारिले या रूपे अनंते, ए सोंग सारिले या रूपे अनंते, हे संसारी यारो प्यारे, हे संसारी यारो प्यारे, सोंग सारिले या रूपे अनंते.
आरोपे आरोपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. भगवंताने ही सगळी सोंग सगळी रूप आवर्ती का घेतली त्याचं कारण असं आहे की भगवंताला अवतार धारण करण्याचं जे कार्य हातात घेतलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे. भगवंतानं अवतार कशासाठी धारण केला त्याचं कारण आपण पुढे करणार आहोत. परंतु कोणते विधायक कार्य त्याला करायचे आहे तर त्याला अजून अर्जुनाला गीता सांगायची आहे. आपल्या वंशात जन्माला आलेला उद्धव त्याला भागवत सांगायचं आहे. ज्या वेळेला महाभारत युद्ध सुरू होईल त्यावेळेला अर्जुनाला युक्तीच्या 4 गोष्टी सांगून त्याला सर्वश्रेष्ठ विजय प्राप्त करून द्यायचा आहे. नवे नवे वृंदावनामध्ये जाऊन गोपिकांसोबत रासक्रीडा खेळायची आहे. असे अनंत कार्य त्याला करायचे असल्यामुळे त्याने सगळ्या लीला आता आवर्त्या घेतल्या. ही सगळी सोंग आवर्ती घेतली. मग तुकोबारायांना पुन्हा विचारलं, तुकोबाराय मग या सगळ्या कार्यामध्ये सर्वश्रेष्ठ कार्य त्याचं कोणतं आहे ते सांगा ना. तर जे कार्य त्याला करायचं आहे ते सगळ्यात सर्वश्रेष्ठ कार्य अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापने, आहे तुका माने धर्म संस्थापने. माझी वाणी तुझे वरणे तुझनामा, माझी वाणी तुझे वरणे तुझनामा, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वरणी गुणनामा, माझी वाणी तुझे वरणी गुणनामा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. त्या नारायणानं त्या परमात्म्यानं अवतार कशासाठी धारण केला त्याचं अवतार कार्याचं प्रयोजन श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण वाचलेलं आहे. जरी गीता आपल्या वाचनात नसली तरी महाभारत झोपल्या झोपल्या का होईना आपण पाहिलेलं आहे. ते महाभारत जरी कळत नसलं तरी तो श्लोक मात्र कानावर आदळलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं परित्राण, दुष्टांचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना या 3 हेतुपूर्ती करता तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो. आता इथे एक थोडंसं असं चिंतन आहे की भगवान धर्माची संस्थापना करतो, परंतु बरेच लोक विचार करतील की धर्माची संस्थापना करण्याची गरज काय, धर्माची संस्थापना नाही केली तर काय बिघडतं. बरं धर्माची संस्थापना करे का ना, परंतु सज्जनाचं संरक्षण आणि दुष्टांत निर्दलन हा उद्योग कशा करतात. तर त्याची ही सूत्रावली अशी आहे की आपल्याला सुखशांती पाहिजे असेल तर ही सुखशांती धर्माच्या आश्रित नांदत असते. आणि धर्म ही एका समाजाची नाही, एका तालुक्याची नाही, एका प्रांताची नाही, एका देशाची नाही, तर धर्मशास्त्र सांगतंय की धर्म ही विश्वाची प्रतिष्ठा आहे. धर्मो विश्वस्य प्रतिष्ठा. परंतु हा धर्म हा वेगवेगळ्या स्वरूपात आहे. काही वैयक्तिक धर्म, काही सामूहिक धर्म. पत्नीचा पतीविषयी असलेला धर्म वेगळा, पतीचा पत्नीविषयी असलेला धर्म वेगळा, गुरुचा शिष्याविषयी असलेला धर्म वेगळा, शिष्याचा गुरुविषयी असलेला धर्म वेगळा, बापाचा मुलाविषयी, मुलाचा बापाविषयी असलेला धर्म वेगळा, बांधवांचा धर्म वेगळा. एवढंच नाही, एखाद्या समाज धुरीण्याचा समाजाशी असलेला संबंध वेगळा, देशाची सत्ता ज्याच्या हातात आहे त्याचा
जनतेशी असलेला संबंध वेगळा, जनतेचा त्या राजाशी असलेला संबंध वेगळा. सामूहिक आणि वैयक्तिक असे धर्माचे काही प्रकार आहेत. फक्त या बाबतीमध्ये एक महत्वाचं चिंतन असं आहे की धर्माचं संरक्षण करताय, परंतु धर्म नेमका आम्ही तर कधी बघितलेला नाही. धर्म कोणी कोणी बघितलाय सांगा बरं. जसं हे ध्वनिवर्धक उपकरण आहे ज्याला आपण लाऊडस्पीकर म्हणतो, याचे दांडे किती उंचीचे आहेत ते आपण मोजू शकतो. एम्प्लिफायर पासून ओढत आणलेली जी वायर आहे ती किती मीटरची आहे ते आपण मोजू शकतो. तसं धर्म नावाचा पदार्थ तुम्ही कधी बघितलाय का? त्याची लांबी किती, रुंदी किती, क्षेत्रफळ किती, घनफळ किती? धर्म नावाचा पदार्थ घनरूप आहे का द्रवरूप आहे बघितलाय का? का बरं बघितलं नाही? अरे त्याचं कारणच असं आहे की धर्म हा चर्मचक्षुला म्हणजे कातड्याच्या डोळ्यांना ज्ञात होणारा पदार्थ नाही, तर धर्म ही एक अवस्था आहे. धर्म हा आपल्या शास्त्रामध्ये गुण आहे आणि गुण याचं अस्तित्व स्वतंत्र नसतं कधी. गुण हा गुणीच्या आश्रयानं राहतो. तसा धर्म हा धर्मी म्हणजे सज्जनाच्या आश्रयानं राहतो. लक्षात येण्याकरता कल्पना करा, आता आपला हा गजानन महाराज मृदंग वाजवत आहे. मृदंगातून सुंदर ध्वनी आपल्या कानावर प्रतीत होतो, ऐकायला येतो, पण केव्हा? वाजवणाराची थाप त्यावर पडल्यानंतर ना. अरे त्या मृदंगामध्ये जरी सुंदर ध्वनी प्रतीत करण्याची ताकद असली, परंतु ही जी कला आहे ही त्या वाजवणाराची आहे, त्याच्या बोटातली आहे. म्हणजे गुण जो आहे तो गुणीच्या आश्रयानं राहतो. तसा धर्म जो आहे तो धर्मी म्हणजे सज्जनाच्या आश्रयानं राहतो. आणि सज्जन सुखी राहिल्याशिवाय धर्म नांदू शकत नाही. मग सज्जनाला भीती कोणाची आहे? सज्जनाला भीती आहे दुर्जनाची. म्हणून परमात्मा पहिल्यांदा दुर्जनांचा निपात करतो, नंतर सज्जनाला संरक्षण करतो. सज्जनाला संरक्षण दिलं की सज्जनाच्या आश्रित हा धर्म राहतो. यातही काही लोक म्हणतील ठीक आहे, मग देवाच्या ठिकाणी विषमता दिसते. हा सज्जनाचं संरक्षण करतो, दुष्टाला मारतो, आणि इकडे तर गीतेत म्हणतोय संमोहम सर्व भूतेषु मी सर्वांकडे सारखी दृष्टी टाकतो. अरे बाबा, त्याची सारखीच दृष्टी आहे. हा सज्जनालाही मोक्ष देतो आणि मारण्यानंतर दुर्जनालाही मोक्ष देतो, परंतु ही क्रिया त्याला नाईलाजानं यासाठी करावी लागते की दुर्जनाचं जर प्राबल्य वाढलं तर सज्जन आहे त्या ठिकाणीच राहतो. याच्यासाठी दोन उदाहरणं देत आहेत तुकोबाराय. कल्पना करा, या आमच्या माता भगिनी दळण करतात. दळण करत असताना दळणातले खडे निवडून बाजूला फेकून द्यावे लागतात की नाही? जर तसेच दळून आणले तर ती भाकरी चपाती खाण्याच्या लायकीची नसते, कचकच लागते. आपण शेतकरी कुटुंबाची माणसं, आपल्या शेतातलं पीक भरघोस यावं असं वाटत असेल तर पिकात असलेल्या तणाची निंदणी करून ते तण फेकून द्यावं लागतं. कल्पना करा, अरे कपाशीमध्ये असलेला शव मेंढा तो कपाशीपेक्षा मोठा होऊ द्यावा लागतो का? पहिल्यांदा त्या तणाची निंदणी करून आहे त्या ठिकाणी बांधावर फेकून द्यावं लागतं. तसं त्यावेळेला ते पीक व्यवस्थित येतं. तसं समाज रूपी पीक व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी हे दुर्जन रूपी तण खणून फेकून द्यावं लागतं. त्यावेळेला सज्जन रूपी पीक व्यवस्थित राहतं. आहे तुका म्हणे धर्म संस्था म्हणे, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम, काही कळा विठोबा रखुमाई, रखुमा रखुमाई, रखुमा रखुमाई, रखुमा रखुमाई, रखुमा रखुमाई,
गोकुळामध्ये ज्या अनंत लीला केल्या त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि नटखट लीला म्हणजे दह्या दुधाच्या चोरीची. गवळणीच्या घरामध्ये जाऊन त्यानं दही दूध चोरलं. सगळ्या गवळणी त्रसल्या. भगवंताला डोळे भरून पाहता यावं म्हणून गाराड्यांचं निमित्त करून एक एक गवळण यशोदेच्या अंगणात आले. यशोदेच्या अंगणात आल्यानंतर आपापल्या घरामध्ये जी जी खोडी केली ती आपापल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. पहिली गवळण आली ती काय बोलते, यशोदे तुझ्या पोरानं माझ्या घरात काय केलाय बघ. गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी, खावोनी दही दूध तूप लोणी, फोडिली अवघी विलजणी, धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. ही जात नाही तेवढ्यामध्ये दुसरी गवळण धावत धावत आली. ती बोलायला लागली, यशोदे तुझ्या पोरानं रात्री काय केलाय बघ. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घाली तो, हे ग बाई आम्हाशी पहावे ना यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. ही जात नाही तेवढ्यामध्ये तिसरी गवळण आली. परंतु तिसरी गवळण आली ती एकटी सांगायला आली नाही बाळानं. कोणाला घेऊन आली सोबत, तिच्या नावाच्या पुढे ज्याचं नाव आधार कार्डावर होतं त्याला. कारण तिची खोडी तशीच केली होती. का बरं तिची खोडी केली होती, काय खोडी केली होती. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीशी गाठ बांधवणी. आता दाढी आणि वेणीची गाठ मारणे ही गोष्ट निर्विवाद, परंतु यातला तत्वार्थ आपल्याला नंतर बघायचा आहे, त्याबद्दल वाद नाही. पण ह्याच गवळणीची दाढी वेणीची गाठ का मारली हो. त्या गोकुळामध्ये अनेक गवळणी होत्या, हिची दाढी वेणीची गाठ का मारली, कारण ही गवळण जास्त आगाऊ होती, जास्त तोंडाई बकरी होती, बोलता बरोबर कोणाला डिवसायची आणि भगवान श्रीकृष्णाला येता जाता चिडवायची ती. पण तो तर सगळ्यांचा खिलाडी आहे. तो म्हणायला लागला, तुला काय बोलायचं बोल, मला तू बोलता बोलता शर्मिंदा बनवते ना, पण एक दिवशी तुझी अशी खोडी करतो की पुन्हा माझ्या विरोधात बोलायला तुझं तोंड नाही उघडलं पाहिजे. मग भगवंतानं तिची खोडी करण्याकरता असा दिवस बघितला की ज्या दिवशी 10 दिवसातून एकदा पाणी येत होतं. त्या गावामध्ये 10 दिवसातून एकदा पाणी येत होतं. तो दिवस त्यानं निवडला खोडी करण्याकरता. रात्रीच्या वेळेला त्यांच्या घरात गेला. घरात गेल्यानंतर हे दोघेही मनसकावर झोपलेले असताना दोघांची दाढी आणि वेणीची गाठ बांधून दिली. 2 वाजत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघतं. परंतु येता येता हुशारी त्यानं अशी केली की दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर दरवाजाच्या बाजूला जो लाईटाचा बोर्ड होता ना बटनांचा, ते सगळे बटन बंद करून टाकले. गेला बाहेर निघून. सकाळी 4 वाजता नळ येणार होते, 2 तर वाजून गेले. बरं पाणी भरायचं असतं त्या दिवशी सगळे लोक अगोदर 3:30लाच उठतात. कारण जर त्या दिवशी जर समजा दिरंगाई केली तर आठवडाभर पुन्हा पाणी भेटत नाही. गाव गल्लीमध्ये आरडाओरडा करण्याचा आवाज आला. ही बाई उठली. त्या माणसाला तर झोप इतकी लागली होती की त्याला काही कळत नव्हतं. घरामध्ये अंधार, तिला वाटलं काहीतरी लाईन गेलेली असेल. बाहेर आरडाओरडा करण्याचा आवाज येतोय, नळाला पाणी आलाय म्हणून ती ताबडतोब उठली. क्षणाचाही विलंब न लावता आणि 2 पावलं पुढे जाते. तोपर्यंत काही वाटलं नाही कारण तिची वेणी लांबलचक होती. परंतु 3रं पाऊल टाकता बरोबर त्याच्या दाढीला हिसका बसला. हिसका बसला, परंतु याची गाडी 5व्या गिअरमध्ये होती. पण तरी हिसका बसता बरोबर जागा झाला. तो म्हणायला लागला, तुला काही कळतं की नाही. म्हटलं काय झालं. म्हटलं माझ्या दाढीला हिसका काय दिला, तुला काही कळतं की नाही. आता काय आपलं काही नवीन लग्न झालंय का माझी चेष्टा करते तर. म्हटलं काय झालं त्या बिचारीला काहीच माहिती नाही. म्हटलं हे माझी दाढी का ताणली. ते म्हटलं मी कशाला ताणू. शेवटी पाहताय तर त्या दाढी आणि वेणीची गाठ मारली नाही, परंतु त्या अंधारात काही उमजे ना. म्हटलं सोडवती कोणी मारली ती. म्हटलं काही उमजत नाहीये. म्हटलं लाईट लाव. म्हटलं आता लाईटाचं बटन आहे पहिल्या खोलीमध्ये, आपण शेवटच्या बेडरूम मध्ये आहे. मग ते लाईटाच्या बटनापर्यंत जायचं असेल तर मैं अकेली नहीं जा सकती, मेरे साथ आपको ही आना पड़ेगा.
हे दोघं निघाले असे पुन्हा तिथं लाईट लावला तर पाहतं तर दाढी आणि वेडीची पक्की गाठ मारलेली. तिथेही सोडण्याचा प्रयत्न करताय परंतु ती सुटेना. ते म्हणायला लागला हे बघ आता तोडून घे, कारण आपल्याला आता नळाचं पाणी भरायचं आहे. म्हणजे तोडायची असेल तर ती कात्री जी आहे ती मशीनवर मागच्या घरात आहे पुन्हा. म्हणजे जा घेऊन ये. म्हणजे तुम्हाला कळत नाही का इथेही कात्री घ्यायला जायचं असेल ते मी एकटी जाऊच शकत नाही. शेवटी गेले पुन्हा ते कात्रीनं तोडण्याचा प्रयत्न करतायत, कापण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तरी कापेना. मग तो म्हणायला लागला जाऊ दे, जाळून टाक. जाळायचं असेल तर ती आगपेटी जी आहे ती किचन ओट्यामध्ये म्हणे पुन्हा तिथं चला. त्या काळी पेटीने ते जाळण्याचा प्रयत्न करताय परंतु जळे नाही. तोपर्यंत सकाळी 7:30-8 वाजले. गवाड्यातले लोक विचार करायला लागले सगळ्यांपेक्षा लवकर उठणारे हे हावरट, परंतु आता 8 वाजले तरी उठत नाही. नेमकं झालं तरी काय मध्ये. वाड्यातले लोक ओट्यावर आणि हे दरवाजाची इकडून दोघं जण. बाहेरचे लोक दरवाजा ठोकतायत, त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडता बरोबर या वाड्यातल्या लोकांना हे उलट वहर दिसलं. दाढी आणि वेणीची गाठ मारलेली. म्हणजे कशी वयोवृद्ध गवळण होती. ते म्हणायला लागले का ग कोणी मारली ही गाठ. म्हटले काय मारली, कोणी मारली. म्हटले का ग त्या यशोदेच्या कृष्णाला काही बोलली होती का तू. म्हटले हो. मग हे त्याचंच काम आहे. म्हटलं त्याच्याशिवाय ही गाठ कोणी सोडू शकत नाही. म्हटलं आता त्याच्या दारात जायचं कसं, कारण तो प्रकार असा होता की गवळणीचं घर राम मंदिराकडे, देवाचं घर एसटी स्टँडवर. सगळी डांबुर्णी पायाखाली घेतल्याशिवाय इकडे येता येत नव्हतं त्याच्या दारामध्ये, आणि त्याच्या दारी गेल्याशिवाय गाठ सुटणार नव्हती. नाही इलाजानं निघाले. सकाळी 8 वाजले. आता उजेडामध्ये ते उलट वर निघालं. लहान पोरं पाहतायत हे विचित्र वर. हुर्रे बिना डीजेची जाहिरात. तिथे आल्यानंतर तो भगवान श्रीकृष्ण लोणी खातोय. लोणी खाता खाता यशोदा मातेजवळ येतो आणि बोलतो आई हे बघ ही गवडण मला टोचून बोलायची, देवानं कशी तिला शिक्षा केली. आता शिक्षा करणारा कोण होता, परंतु त्या भगवंताची अगम्य लीला, न कळणारी लीला. ती गवडण कायेनं वाचेनं मनानं त्या भगवंताला शरण येते, विनंती करते हे भगवान आता माझी फजिती करू नको रे, ही गाठ सोड. भगवंताच्या नेत्राची नजरेची काय ताकद आहे. जी गाठ शस्त्रानं तोडता आली नाही, जी गाठ अग्नीला जाळता आली नाही, जी गाठ प्रयत्न करूनही सोडता आली नाही, त्या गाठीकडे भगवान श्रीकृष्णानं नुसतं नेत्र कटाक्ष केलं तर ती गाठ आपोआप सुटली. अशी भगवंताची लीला. पण आता एक लक्षात ठेवा, त्याने दाढी आणि वेणीची गाठ मारली म्हणजे दाढी आणि वेणीचं व्यंगचित्र कोणीही डोळ्यासमोर आणू नका. यातला भाव असा आहे की संसार करताना म्हणा किंवा परमार्थ करताना म्हणा आपल्या अंतःकरणामध्ये संशयाच्या गाठी तयार होतात. आणि संशय अशी एक प्रवृत्ती आहे की संशयानं आजपर्यंत कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त केले. वर्तमानपत्र आपण नेहमी वाचतो, त्या वर्तमानपत्रामध्ये असा एकही दिवस नाही की अशी एक बातमी नाही की बायकोविषयी नवऱ्याला संशय, नवऱ्याविषयी बायकोला संशय, बापाविषयी मुलाला संशय, मुलाविषयी बापाला संशय. सगळं जे जग आहे ते संशयग्रस्त. आणि ज्ञानोबराय बोलतात संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर. संशयासारखं पाप जगात दुसरं कुठलंच नाही. आणि जोपर्यंत संशयाच्या गाठी आपल्या अंतःकरणात आहेत तोपर्यंत सुख शांती तुम्हाला चुकूनही स्पर्श करू शकत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून हे संशयाची गाठ जावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी देवाची आणि संतांच्या कृपेची नितांत गरज आहे. विठ्ठला 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 एका मागून एक गाणं सांगण्याकरता गवळणी येत आहेत, परंतु यशोदा कोणाच्याही गाणं कानावर घ्यायला तयार नाही. मग त्या सगळ्या गवळणी एकत्रित येऊन त्या यशोदेशला पुन्हा समज देत आहेत. यशोदे आता तरी तुझ्या पोराला तू आवर घाल. म्हटलं काय झालं. म्हटलं आजपर्यंत तुझ्या पोरानं आमची टिंगलटवाडी केली ती आम्ही सहन केलं, परंतु आता सहन न करता येण्यासारख्या खोड्या हा करायला लागलाय. मग ती यशोदा म्हणते कोणत्या खोड्या करायला लागला. त्या गवळणी सांगतात की आजपर्यंत तुझ्या पोरानं आमची टिंगलटवाडी केली, आता हा आमच्या सुनांनाही मिस कॉल द्यायला लागलाय, म्हणून तुझ्या पोराला तू आवर. हे मी बोलत नाही, संतांचे शब्द आहेत. आवरी आवरी आपुला काना नाशी गेला आमुचा सुना, नाशी गेला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला काना
तुझ्या मना तुझा तुलाच गोड वाटे काना 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 नाशिएल्या आमच्या सुना अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमच्या सुना घेवोनी हे ग बाई आम्हाशी सोसवे ना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवर सोसू धिंगाणा गोकुळ सोडून जाण्याचा निर्णय घेता बरोबर यशोदा घाबरली भगवंताला जवळ घेतलं पाठीवरून डोक्यावर हात फिरवला त्याला ताकीद दिली बाबा खोड्या करू नको परमात्म्यानं पुनरुपी खोड्या करू नये म्हणून गणपती बाप्पालाही नवस केला गेला परंतु त्या नवसाचाही काही उपयोग झाला नाही सरते शेवटी त्या मातेनं शेवटचा अंतिम निर्णय घेतलाय की बाबा तू गावात राहू नको गाई चारण्याकरता वनात जा आईची आज्ञा शिरसावंत मानून त्याने आपल्या गोपालांना संकेत दिलाय तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या परमात्मा गाईच्या पाठोपाठ निघालाय गाईच्या पाठोपाठ जात असताना परमात्म्याची वेशभूषा कशी आहे काळी घोंगडी हाती काठी लागला धेनुचे पाठी काळी घोंगडी हाती काठी चारी तो धेनु सावळा जगजेठी खांद्यावर काळी कांबळी हातामध्ये डोक्यापेक्षा उंच लांबकी काठी तो यज्ञाचा भोगता परमात्मा गायी चारण्याकरता गायीच्या पाठोपाठ वनात जातोय यमुनेच्या पवित्र थडीवर गायी चरतायत यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये गोपाळांसोबत खेळ खेळतोय खेळ खेळता खेळता माध्यान्ह झाला सूर्य डोक्यावर आला सगळे गोपाळ भुकेले झाले आणि भगवंताला विनंती करताय देवा खांदी भार पोटी भूक काय तुमच्या खेळायाचे सुख त्या गोपाळांची विनंती मान्य करून भगवंतानं आपली बासरी काढली ओठाला लावली त्या बासरीच्या वेणूच्या मंजूळ आवाजानं सगळ्या गायीजवळ खेळांच्या बाजूला मोठमोठ्या पाकड्या परमात्मा स्वतः देठाप्रमाणे मध्यभागी उभा राहिला जेवढे लहान निरभिमानी गोपाळ होते त्यांना जवळ घेतलाय जेवढे मोठे अभिमानानं फुगलेले होते त्यांना बाजूला उभं केलाय तो काल्याचा प्रसंग पाहण्याकरता स्वर्गातले देव आपला देवपणा विसरून तिथं हजर झाले त्यांच्या ज्या राजधान्या होत्या त्या ओस पडल्या या प्रसंगाचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन जे श्रीमद भागवत महाराजांच्या अमृतवाणीतून आपण श्रवण केलं या भागवताच्या दशमस्कंधामध्ये निष्कलंक असलेले शुकाचार्यजी महाराज यांनी इतकं सुंदर पद्धतीने केलेलं आहे बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृधौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बाल केरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
अगोदर अगदी 2 मिनिटाच्या आत महत्त्वाची सूचना आहे. मागच्या कीर्तनामध्ये याच ठिकाणी आपण सांगितलं होतं की आपल्या काशी क्षेत्री आपल्याला भागवताचं पारायण करायचं आहे. त्या भागवताच्या पारायणाची आता बहुतेक एका टप्प्यातली तयारी झालेली आहे. जे जे लोक येत आहेत त्याची जवळजवळ संख्या 1300 झालेली आहे आणि 1300 लोकांचे 15 जुलैच्या दिवशीची 3-4 गाड्यांचे तिकीटं पूर्ण कन्फर्मही झालेले आहेत. परवाच्या दिवशी आमच्याकडे ते सगळे याद्या येऊन गेल्यात. आता पुढे आपली जागा आरक्षित होते की नाही, आणि 120 दिवस अगोदर आपल्याला ते करावं लागतं. योगायोगानं त्या भगवान कुंडलेश्वराच्या कृपेनं अशी काही माणसं आपल्याला मध्यंतरी भेटली की आपल्याला कुठलाही प्रयास पुरला नाही. 1200-1300 लोकांचं रिझर्वेशन काढायचं तर योगायोगानं आपले काही माणसं त्या DRM ऑफिसला गेली. तिथं गेल्यानंतर भुसावळ म्हटलं एक सरदारजी अतिशय प्रामाणिक, त्यांची गाठ पडली. ते IRCTC म्हणजे त्या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना ही आपली संकल्पना सांगितली. संकल्पना सांगितल्यानंतर ते बोले चिंता मत करो. परंतु त्यांनी पहिल्यांदा आपली इच्छा प्रदर्शित केली की पहिल्यांदा ज्या संस्थांनं हे काढलेलं आहे ते संस्थान मला बघायचं आहे. तर ते सरदारजी व्यक्ती पहिल्यांदा कुंडलेश्वराला आली, भगवान कुंडलेश्वराचं दर्शन घेतलं, आपल्या गोशाळेची पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं अभी ये काम आपका नहीं हो मेरा काम है. तर त्या माणसाने अगदी जबाबदारीनं, जो एका माणसाला स्वतंत्र रेल्वे गाडी केल्यानंतर 5,000 रुपये खर्च येणार होता, 5,500 रुपये खर्च येणार होता, तो जवळजवळ 1500 रुपयामध्ये एक माणूस जाऊन येऊन येईल अशा पद्धतीचे 1300 रिझर्वेशन आपल्याला करून दिले. नाहीतर कदाचित लोकांचे घेतलेले पैसे परत करावे लागले असते. फार कठीण परिस्थिती आहे. आणि कालच्या दिवशी पुन्हा त्यांची भेट झाली. ते म्हटले नंतर काय तुम्हाला ॲडजस्ट करता येतील ते मी बघेन, परंतु आता तर सध्या काही संधी नाही. परंतु ज्या ज्या भाग्यवंतांना पुन्हा काशीला पारायणाला यायची इच्छा असेल त्यांनी नावं नुसते देऊन ठेवायचे. झाले तर बघूया, निश्चित होतील असं काही सांगता येत नाही. झाले तर बघूया, कारण कसं आता ती वेळ निघून गेलेली आहे. परंतु काही भाविक आपला 18 जुलै ते 27 जुलैपर्यंत कार्यक्रम आहे. शेतीचे काही कामं आटोपून 25 जुलैला आपल्या भागातून निघणार आहे. 24-25 जुलैला आणि दिंडी सोहळ्याला आणि काल्याच्या कीर्तनात काशीत हजर होणार आहे. ज्या ज्या भाविकांना काशीला यायची इच्छा असेल त्यांनी ते 2-3 दिवस का होईना काशीला येण्याचा प्रयत्न करा. कारण जीवनामध्ये संसार तर मरेपर्यंत कोणाला सुटणार नाही, तर आपल्याला काय सुटणार आहे. म्हणून जोपर्यंत आपले हातपाय शाबूत आहेत, जोपर्यंत भगवंतानं ही जिंदगी आपल्याला दिलेली आहे, तोपर्यंत काहीतरी चांगलं काम करा. मग काही लोक म्हणतील आम्ही तर काही येऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी पुन्हा जे 11,000चं तिकीट होतं ते आम्ही गोरगरिबाला येता यावं म्हणून 7,000 केलं आहे. 7,000मुळे एवढे लोक जमलेत. परंतु 7,000 काशीत 10 दिवस काहीच होत नाही. आपण सगळे अर्थशास्त्रातले तज्ज्ञ लोक आहेत. अरे जळगावमध्ये फिरल्यानंतर तुम्हाला एका दिवसाला फिरायला गेलं तर 100-200 रुपये पुरत नाही. आता अलीकडे नुसत्या गुळाची चहाची जाहिरात जर वाचली तर तुम्हाला 20 रुपये तर 2 कपाला लगेच निघून जातात. काशीसारख्या क्षेत्रामध्ये काय पुरणार आहे. परंतु आम्ही हेतू हा केलेला आहे की गोरगरिबांना इथे घडावी, देणारे लोक तयार आहेत. म्हणून तुम्हाला कदाचित काही कामाच्या व्यापामुळे येणं जाणं शक्य नसेल, परंतु तुम्ही काही अन्नदाना करता जर तिथं मदत केली तर तेथे एक शीत दिधल्या अन्न कोटी कुळांचे होय उद्धरण, असं क्षेत्रातल्या अन्नदानाचं महत्त्व असतं. म्हणून त्याही स्वरूपामध्ये ज्याला जसं करायचं असेल त्यांनी आमच्या कुंडलेश्वर देवस्थानशी संपर्क साधावा आणि हे आपल्या जीवनातली जी स्वर्ण संधी आहे तिचा उपयोग घ्यावा. शिंकेला वेले होतो तिघांचे निवरी, 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 होतो तिघांचे निवरी. तुम्ही व्हावे दोन
कडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसारोनी कडे मुख पसारोनी कडे मुख पसारोनी कडे मुख पसारोनी कडे वाहादित्या धारा वाहादित्या धारा हरी दोहींच्या कोपरा हरी दोहींच्या कोपरा यारी दोहींचा कोपरा यारी दोहींचा कोपरा यारी दोहींचा कोपरा यारी दोहींचा कोपरा. एक मिनिट ते पक्क धरा बरं का ते पक्क धरा ते मडकं फोडलं की ते खाली पात ह्या तुका म्हणे हा ना ठोका तुका म्हणे आना ठोकर तुका म्हणे हा ना ठोका तुका म्हणे आना ठोकर दिगमुने ने दिये का दिगमुने ने दिये का आणि गवणे 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 ने दिये का तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे पसरोनीकडे पसरोनीकडे मुका पसारोनी गरे मुका पसारोनी गरे पसारोनी गरे मुका पसारोनी गरे कंठी धरला कृष्णवणी आवाजली प्रकाश मला वाटोळे कामिका वैष्णवनिका संभ्रम कुलिया ब्रह्मादिका उद्धमनुका दाढो मला वाटोळे कामिका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बडी दिलगाढे मला वाटोळे कामिका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोलिले कोणी देवा पुढे मुद्दे करा समापराध महाराज तुम्ही हा नायुचारिला रे कानाला आपला समापराध महाराज तुम्ही सभामध्ये ज्ञानेश्वरा राखा पाया बहिणी करा समापराध महाराज तुम्ही ज्ञान देव ज्ञान झाले समाधान तुमचे देखीले आता उठावे से म्हणावे ते नाही नारायण सुरवारी कपले सावर आता उठावे से म्हणावे ते नाही नारायण तुकावणे भोग गेला दिवाळीला आता उठावे से म्हणावे ते नाही नारायण करुणी आरती चक्रपाणी मोहनती पुरावी नव शरण्य काढ हा दिवस भाऊ सखा पुण्यवंत तुम्ही माझी पुराणा नव शरण्य काढ हा दिवस तुकावाई सारी उहासने भगवली माझी पुराणा नव शरण्य काढ हा दिवस प्रेम आरती गोविंदाची आरती धन्य धन्य दिलोचना नित्य करती अवलोकना बाळा पुढारी उद्धाव आरती करू धन्य धन्य दिलोचना नित्य करती अवलोकना नामावले केशवाचे दिकोणी राही लोकन धन्य धन्य दिलोचना करती अवलोकना आरती नाराजा कैवल्य दिला देवती साधू संत मनोवेदना माझा लोकने आनंदके येता नैनाचे गोपी अवतार पांडुरंग रावण केले राणी आरती रघुराजा महाकैवल्य केला देवती साधू संत मनोवेदना माझा आरती रघुराजा हे प्रगट भय बोले विष्णू ब्रह्माच केले राम जनार्दनी जय मस्तक डगले आरती रघुराजा महाकैवल्य केला देवती साधू संत मनोवेदना माझा आरती रघुराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रावा सच्चिदानंद मूर्ती पाय जगली आम्हा आरती तुकाराम राघवी सागरात सागराले तैसे तुकोबाची गंगारा लिहिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रावा सच्चिदानंद
मूर्ती काय रखवे आला तुकारामा तुझा तुळे ते प्रभा तुका दिलारे मनोरी सारे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती काय रखवे आला आरती तुकारामा आले गण मागणे ते तुझ प्रती येशील तरी पाहे पांडुरंगा दया संतासी निरवेची मजरे आणि तुझे काही मागू देवा तुझा मने आता उदार तो देवी पायी संताटिया दया संतासी निरवेची मजरे आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तारा ज्ञानदेव तारा ज्ञानदेव तारा ज्ञानदेव तारा पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली नरेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु जेठूजी महाराज